माननीय प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे सर, मराठी विभाग, राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी, जिल्हा कोल्हापूर. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर भारत भोसले सर, यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर ऑनलाईन जे विद्यार्थी जॉईन आहेत त्या सर्वांचं, त्याचबरोबर महाविद्यालयातील जे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी जे जॉईन आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे संविधान दिवस, त्याला सुरुवात करतो. आज 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान दिवस. हा संविधान दिवस जो आहे तो संविधान दिवस साजरा का केला जातो किंवा त्याचा गौरव दिन म्हणून का साजरा केला जातो, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपली भारतीय राज्यघटना जी आहे किंवा संविधान जे आहे ते संविधान लिहून पूर्ण झालेलं दिसून येतं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जी त्रिमंत्री योजना होती किंवा जे कॅबिनेट मिशन होतं, त्यानुसार एक घटना समिती निर्माण केली गेली आणि या घटना समितीद्वारे आपली राज्यघटना जी आहे किंवा संविधान जे आहे ते संविधान लिहिलं गेलेलं दिसतं. या त्रिमंत्री योजनेनुसार घटना समिती निर्माण केली गेली आणि याच्यामध्ये जवळजवळ 389 सदस्य होते आणि या घटना समितीचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते प्रसाद होते. या 389 सदस्यांच्या घटना समितीमध्ये वेगवेगळ्या समित्या केलेल्या होत्या, जशा की सल्लागार समिती असेल किंवा मसुदा समिती असेल. त्या सल्लागार समितीचे अध्यक्ष बी.एन. राव हे होते, तर मसुदा समिती जी आहे त्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे याद्वारे या राज्यघटनेचं कामकाज जे आहे ते कामकाजाला सुरुवात झाली. हे कामकाज जे आहे ते कामकाजाला सुरुवात भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी म्हणजे 9 डिसेंबर 1946 ला या घटना समितीची पहिली बैठक जी आहे ती पहिली बैठक झाली आणि तिथून पुढं या घटना समितीचं कामकाज जे आहे ते कामकाज सुरू झालं आणि हे कामकाज 26 नोव्हेंबर 1949 ला संपलं. म्हणजे आजच्याच दिवशी 1949 ला ते कामकाज जे आहे ते कामकाज पूर्ण झालं आणि आपली राज्यघटना जी आहे ती राज्यघटना लिहून पूर्ण झाली. त्याच्यानंतर आपली राज्यघटना जी आहे ती राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली आणि भारत जे आहे ते भारत एक प्रजासत्ताक राज्य जे आहे ते राज्य म्हणून उदयाला आलेलं दिसून येतं. या संविधानाची जी उद्देश पत्रिका आहे किंवा प्रिॲम्बल आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारतातील सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रदान करण्याचे आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी ठरवित आहोत आणि ही राज्यघटना जी आहे ती राज्यघटना स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. अशा प्रकारे ही उद्देश पत्रिका जी आहे ती उद्देश पत्रिका दिलेली आहे. याच्यामधला जो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, म्हणजे जे मी सुरुवातीला म्हटलं की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. याच्यातलं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय किंवा या घटना समितीला धर्मनिरपेक्षता काय अपेक्षित होती आणि मग आता सध्या धर्मनिरपेक्षता जे तत्व आहे ते तत्व कशा पद्धतीनं पाळलं जात आहे, या संदर्भात आजच्या या आपल्या संविधान दिवसानिमित्त जे प्रमुख पाहुणे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता जी आहे ती धर्मनिरपेक्षता आपण समजून घेणार आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्राध्यापक गिरीश मोरे सर उपस्थित आहेत. डॉक्टर गिरीश मोरे सर यांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण MA, MPhil, PhD, नेट असं आहे. त्यांनी शिक्षण जे आहे ते शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथं घेतलेलं आहे. सरांचा अध्यापनाचा अनुभव पण खूप मोठा आहे. सरांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद इथं 2 वर्ष सेवा केलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी विभागामध्ये सुद्धा 2 वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या सर राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी, जिल्हा कोल्हापूर इथं कार्यरत असलेले दिसून येतात. सरांची ग्रंथ संपदा सुद्धा खूप मोठी आहे. त्याच्यातील विचार व कार्य, मराठी निबंध, उद्गम आणि विकास, प्रवर्तक साहित्य, परिवर्तनाचा जागर, स्त्री लिखित मराठी कादंबरीतील स्त्री मानस, अग्निशाळा समीक्षकांच्या दृष्टीपथात, विचारगंध असे काही त्यांचे प्रकाशित ग्रंथ जे आहेत ते प्रकाशित ग्रंथ असलेले दिसतात. त्याचबरोबर संशोधन प्रकल्प साहित्य अकादमी पुरस्कृत मराठी कादंबरी आहे सरांची. त्याचबरोबर सरांनी महाराष्ट्र टाइम्स मधून त्याचबरोबर सरांचं संशोधन मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्य खूप मोठं आहे.
सरांची एकूण 8 विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर 9 विद्यार्थ्यांना सुद्धा एम.फिल प्राप्त झालेली आहे. असे हे बहुआयामी आज आपल्याकडं प्रमुख पाहुणे आहेत. मी माननीय डॉक्टर गिरीश मोरे सरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता या विषयावरती आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. मोरे सर. धन्यवाद पाटील सर. बहुजन हिताय हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेली श्री मुदाई देवी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचे प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊळ हे महाविद्यालय संविधान दिन साजरा करत आहे ही अत्यंत समाधान देणारी बाब म्हणता येईल. या निमित्तानं राज्यशास्त्र विभाग, सचेतना मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुढाकार घेऊन भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता या विषयावर व्याख्यान आयोजित करत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत भोसले सर, प्राध्यापक पांडुरंग पाटील सर, डॉक्टर उत्तम आतेकर सर, सर्व सहकारी बंधू भगिनी, प्रशासकीय कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी बंधू भगिनी, आजचा विषय हा माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे की ज्या विषयाचं शीर्षक आता डॉक्टर पांडुरंग पाटील सरांनी आपल्या पुढे सांगितलेलं आहे. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता या विषयावर मी आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. या विषयावर संवाद साधण्याची का गरज भासली असावी? वस्तुतः भारतासारख्या बहुधार्मिक, बहुजातीय आणि बहुभाषिक देशामध्ये आज सुद्धा धर्माचा नीट वापर होत नाही. धर्माला नीट समजून घेतलं जात नाही आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या अव्यवस्थेला आपल्याला सामोरे जावं लागतं. आणि ही अव्यवस्था आजच्या विद्यार्थ्यांना कळावी, त्यानिमित्तानं भारतीय संविधान हे काही उत्तर असू शकतं का हे कळावं. वस्तुतः भारतीय संविधान हा विषय राज्यशास्त्राच्या अधिकारातला असला तरी सुद्धा एक गैरसमज आपण दूर करूयात या निमित्तानं की भारतीय संविधान हा फक्त राज्यशास्त्राचा विषय नाही, तो भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी तो विषय आहे. त्यामुळे हा विषय रीतसर कळणं म्हणजे भारतीय संविधान दिन साजरा करणं. कारण कळणं फार महत्वाचं आहे. राज्यशास्त्रीय भाषेमध्ये विद्यार्थ्यांना संविधान कळणं, पटवून देणं, सांगणं ही गोष्ट वेगळी असते आणि भारतीय संविधान सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून भारतीय नागरिकांना कळणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे हा राज्यशास्त्राचा विषय नसून तो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आपल्या जीवनाचा, समाजाचा आणि देशाचा विषय आहे हे एकदा पक्क ठरवून घेऊयात आणि मग आपण आपल्या विषयाकडे वळूया. वस्तुतः 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस का साजरा करायचा याचं थोडक्यात स्पष्टीकरण पाटील सरांनी दिलेलं आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस जर संविधान दिवस असेल तर 26 जानेवारी दिवस हा सुद्धा आपण साजरा करतो. तो का साजरा करतो हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्या पूर्वीचा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन हा सुद्धा आपण साजरा करतो. हे 3 दिवस मला वाटतं भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. 15 ऑगस्ट
नंतरचा 26 नोव्हेंबर आणि त्यानंतरचा 26 जानेवारी. हे 3 दिवस भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. ते राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरा करण्याची गरज आहे. आणि सण म्हटलं की तेवढ्या पुरतं आपण उत्साह दाखवतो असं नव्हे, तर हा सण दररोजच्या जगण्यातला आपला भाग झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून सुद्धा संविधान दिनाकडे आपण पाहिलं पाहिजे. तेव्हा आमच्या अभ्यासक्रमात हा विषय नाही असं म्हणून मराठीच्या विद्यार्थ्यांना, इतिहासाच्या विद्यार्थ्यांना किंवा हिंदीच्या विद्यार्थ्यांना हे मागं पडून चालणार नाही. लक्षात घ्या, मातीला म्हणजे जमिनीला जखडून न घेणाऱ्या प्रत्येक जीवाला जगण्यासाठी एक रीत असावी लागते. म्हणजे जो कुठला जीव आहे, जिवंत घटक जो जो आहे, त्याला जगण्याची एक रीत असावी लागते. बहुतेक वेळा ती नैसर्गिक असते. उदाहरणार्थ, मधाच्या पोळ्यातल्या मधमाशा विशिष्ट पद्धतीनं जीवन जगतात. त्यांची ती विशिष्ट पद्धत म्हणजे एक रीत असते. त्यांचे म्हणून एक कायदे कानून असतात. किंवा लूक असतो, डोक्यानं तो आपल्या कळपावर नियंत्रण करत असतो. तशा पद्धतीनं माणसाची, आदिमानवाची जी टोळी होती, या आदिमानवाच्या टोळीला सुद्धा नियंत्रण करण्याचं काम टोळीचा नायक पूर्वी करीत होता. टोळ्या वाढत गेल्या, अन्नाचा तुटवडा भासत गेला, टोळ्यांचं युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध टाळण्यासाठी आपापल्या सीमा, सरहद्दी नेमल्या गेल्या. तो करार झाला आणि त्यातून नेता म्हणजे राजा हा उदयास आला. राजा किंवा नेता हा जसा माणसांचा असतो, तसा कळपांचा सुद्धा असतो. राज्यकारभार करण्यासाठी ज्या विविध पद्धती निर्माण झाल्या, त्या पद्धती समजून घेण्याची फार गरज आहे. भारतात वेदपूर्व काळात सिंधू संस्कृती होती. हडप्पा मोहेंजोदडो या शहराच्या उत्खननातून तत्कालीन समाज जीवन कसा जगत होता, कोणत्या पद्धतीनं जीवन जगत होता, हे आजही आम्हाला कळतं. वैदिक संस्कृतीवर वेदांचा प्रभाव होता. त्यातील काही अनिष्ट प्रथा समोर आल्यामुळं वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धानं एक वेगळी प्रतिक्रिया दिली. यज्ञ संस्था नाकारून माणसाची एक वेगळी जीवन पद्धती रुजवण्यासाठी प्रयत्न केले. आणि स्वतःची गौतम बुद्धाने निर्माण केलेली जी काही पद्धत आहे, जी बहुजन हिताय स्वरूपाची होती. आणि मला वाटतं आपल्या संस्थेचं ब्रीद सुद्धा बहुजन हिताय आहे. बहुजन हिताय पद्धती असल्याशिवाय सर्वसामान्य सगळ्याच माणसांच्या सुखाचा विचार होऊ शकत नाही. पण आपला भारताचा इतिहास सांगतो की आपण बहुजन हिताय या राज्य पद्धतीनुसार वागलेलो नाही. बुद्ध काळात मात्र गणराज्य व्यवस्था होती. गणराज्याला इंग्रजीमध्ये रिपब्लिक असं म्हणतात. गण म्हणजे समूह, समूह म्हणजे जनता, लोक. म्हणजे राजाशिवाय चालविल्या जाणाऱ्या किंवा स्थूल अर्थानं जनमानसानुसार लोक नियंत्रणाखाली असलेल्या शासन पद्धतीला गणराज्य म्हणतात. म्हणजे एखाद्या माणसाची पात्रता पाहून त्याला आपला प्रमुख नेमणं, त्याच्या करवी राज्य कारभार करणं, त्याच्यावर लोकांचं नियंत्रण असणं हे बुद्ध काळातील गणराज्याचं वैशिष्ट्य होतं. पण हे गणराज्य त्यावेळी जसं अस्तित्वात होतं, यामध्ये शाक्य आहे, कोली आहे, लिच्छवी आहे, विधेय आहे, मल्ल आहे, मौर्य आहे, किंवा सम्राट अशोकाच्या काळात असे अनेक गणराज्य होती. म्हणजे मौर्य काळापासून ते 350 वर्षापर्यंत इसवी सनाच्या गणराज्य अस्तित्वात होती. या गणराज्याचं कालांतरानं वाटोळ झालं. गणराज्यामध्ये दुही निर्माण केली गेली, फोडा आणि झोडा. गणराज्य बलहीन केले आणि राजेशाही अस्तित्वात आली. राजेशाही म्हणजे काय, तर वंश परंपरेनं मिळालेले अधिकार. यादवांची राजवट महाराष्ट्रात होती, बहामनी राजवट होती, मुस्लिम राजवट होती,
शिवशाही होती, शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने आलेली राज्य पद्धती. पेशवाई होती आणि शेवटची कुठली अंगलशाही होती. ह्या सगळ्या राजवटी आपल्याला सगळ्या माहित आहे. या सगळ्या राजवटीमध्ये शिवाजी महाराजांचं बहुजन हिताय धोरण जर सोडलं तर बाकी कुठलीही राजवट बहुजन हिताय स्वरूपाची नव्हती या काळातली. ब्रिटिश भारतात आले, व्यापारी म्हणून आले, ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी राज्य कारभार करायला सुरुवात केली आणि आपण पारतंत्र्यात गेलो. परकीय सत्तेचा आरंभ झाला. आपण परतंत्रात गेलेलो आहे. ब्रिटिश पूर्व भारतात मात्र धर्मसत्ता आणि राजसत्ता एकमेकांच्या हातात हात घालून चालत होती. धर्माचं प्राबल्य राज्यकर्त्यावर सुद्धा होतं. ब्रिटिश आले, ईस्ट इंडिया कंपनी आली आणि काहीस बदल झालेला आहे. पण लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनीचे सुद्धा अधिकार पुढं पुढं कमी केले आणि सत्ता कुणाकडे गेली तर इंग्लंडच्या राजाकडे गेली, राजवटीकडे गेली. आणि ईस्ट इंडिया कंपनी केवळ कंपनी राहिली आणि सत्ता कुणाची? ब्रिटिशांची, राजांची, राजवटीची. म्हणजे 1874 पासून ते 1853 पर्यंत वेगवेगळे कायदे करण्यात आले आणि कायदे करून कंपनीचे अधिकार कमी केले आणि सत्ता कोणाकडे गेली? इंग्लंडच्या राजाकडे गेली, राजवटीकडे गेली. या काळामध्ये दुःख कुणाला झालं असेल? ज्या लोकांकडे भारतातल्या उच्चवर्णीय म्हणा, सत्ताधारी म्हणा, त्यांच्याकडे सत्तेची काही धागेदोरे होते, त्यांना प्रचंड त्रास झाला आणि सत्ता कोणाकडे गेली? इंग्लंडकडे. पण ज्यांच्याकडे कुठलीही सत्ता नव्हती, ज्यांच्या सत्तेमुळे ज्यांच्यात कुठलाही फरक पडत नव्हता, अशा माणसाला इंग्रज आले काय, गेले काय? मुस्लिम राजवट आली काय, गेली काय? यादव राजवट आले काय, संपली काय? काहीही फरक पडत नव्हता. असे सर्वसामान्य बहुजन माणसं भारतात भरपूर होते. वाईट कुणाला वाटलं? जे सत्तेत जे माणसं होते त्यांना वाईट वाटलं की नाही, इंग्लंड हा आपल्याला पारतंत्र्यात टाकणारा देश आहे आणि त्या विरुद्ध बंड केलं पाहिजे. आणि म्हणून 1917 साल हे अत्यंत महत्वाच्या काळामध्ये ब्रिटिश शासनानं भारतातील राज्यकारभाराची उद्दिष्ट जाहीर केली 1917 मध्ये. काय उद्दिष्ट होतं? ब्रिटिश शासनाचं उद्दिष्ट काय होतं? तर प्रशासनाच्या प्रत्येक शाखेमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवण्यात येईल. ब्रिटिश साम्राज्याचा एक अविभाज्य भाग म्हणून इथल्या लोकांना राहावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो, ब्रिटिश साम्राज्याचा एक अविभाज्य भाग म्हणून भारतातल्या प्रत्येकाला राहावं लागेल, शासन करावं लागेल. अशा तऱ्हेचं उद्दिष्ट ब्रिटिश शासनाचं 1917 साली जाहीर झालेलं होतं. 1935 ला भारत सरकारचा कायदा आला. त्यावेळेस भारत हा 2 भारतामध्ये विभागलेला होता. त्यातला पहिला भारत कोणता? तर ब्रिटिश अंमलाखालचा भारत आणि दुसरा भारतातील संस्थानिक राजांचा भारत. 1942 मध्ये क्रिप्स योजना आली. पाटील सरांनी सांगितलेलं आहे. आणि त्या क्रिप्स योजनेमुळं, क्रिप्स हा मोठा माणूस, त्या क्रिप्सनं योजना आली, त्यानुसार घटना समिती स्थापन झाली. कॅबिनेट मिशन योजना आली, त्यानुसार घटना समिती स्थापन करण्यात आली. आणि पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे 389 सदस्य संख्या जाहीर केली. निवडणुका झाल्या. काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला काही जागा मिळाल्या आणि या घटना समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत होते. कारण भारताला मिळालेल्या या घटनेमध्ये, भारतासाठीच्या भविष्यकालीन राज्यघटनेमध्ये, भारतीय संविधानामध्ये आपला समाज आणि आपण कोणत्या ठिकाणी असू याचं ध्येय धोरण दुसरं कोणीही आखणार नाहीत. अत्यंत संकुचित असा विचार त्यावेळेस होता बाबासाहेबांचा. मी आणि माझे जात बांधव अस्पृश्य वर्ग यांच्यासाठी मला उतरायचं आहे या घटना समितीमध्ये, बरोबर आहे. पण नंतरचे हे संकुचित धोरण हे सगळं संपलं आणि अत्यंत व्यापकपणे भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगालमधील मुस्लिम लीग
व्यक्ती फोन काय आले की व्हिडिओ हा बंद पडतो आहे. आपण कंटिन्यू करूया. पश्चिम बंगाल मधील मुस्लिम, शीख आणि बंगाल लोकांचे समर्थन बाबासाहेब आंबेडकर हे शरदचंद्र बोस नावाच्या व्यक्तीला हरवून घटना समितीमध्ये आले. परंतु फाळणी झाली आणि तो भाग पाकिस्तानात गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई प्रदेशातून निवडून आणलेलं आहे आणि घटना समितीमध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. मसुदा समितीचं सुद्धा त्यांना स्थान मिळालेलं आहे. दरम्यान 15 ऑगस्ट 1947 ला भारत मुक्त झाला. पण ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 ला भारत मुक्त झाला त्यावेळेस भारतीय संविधान नव्हतं, अस्तित्वात नव्हतं, तयारी सुरू होती. आणि मग आजच्या दिवशी मात्र म्हणजे 1949 ला आजच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान तयार करून देशाला अर्पण करण्यात आलं. ते अंगीकृत करण्यात आलं, अधिनियमित करण्यात आलं. म्हणून 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर 1949 हे भारतीय संविधान अंमलात आणण्यासाठी मात्र 26 जानेवारी 1950 हे वर्ष आणि हा दिवस उजळावा लागला. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्ष अंमलात आली. त्यानुसार काय ठरलं की आता भारतात कुठल्याही परकीयांची सत्ता असणार नाही. भारतात सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून गणलं जाणार आहे. म्हणजे भारतातील लोक सत्तेवर आलेले आहेत आणि म्हणून सत्ता कोणाची? प्रजेची, म्हणजे भारतीय माणसांची. म्हणून हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. आणि त्या दिवसापासून आपण भारतीय प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. त्या दिवसापासून भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यामुळे भारतासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 दिवस महत्वाचे आहेत. त्यातला पहिला दिवस हा 15 ऑगस्ट, दुसरा 26 नोव्हेंबर आणि तिसरा 26 जानेवारी आहेत. मात्र आज आपण फोकस करणार आहोत ते 26 नोव्हेंबर या दिवसावर, म्हणजे भारतीय संविधानावर. पुराण काळातील रूढी आणि प्रथांमधून, पुराण ग्रंथातील रूढी आणि प्रथांमधून भारतातला समाज व्यवहार चालू होता, राज्य व्यवहार चालू होता. तो थांबण्याचा दिवस कोणता आहे? तर 26 नोव्हेंबर. कारण भारताला स्वतःचा कायदा मिळाला जो कुठल्याही पुराण ग्रंथानुसार नव्हता, कुठल्याही धर्मानुसार नव्हता, तर तो स्वतंत्र असा कायदा होता. भारतीय संविधानातील कायदे कानूनानुसार, नियमानुसार राज्य कारभार प्रशासन करण्याचा आरंभ म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. भारतीय संविधान म्हणजे ब्रिटिश राजवट आणि भारतीय समाज यांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेला दस्तऐवज आहे. म्हणजे एका बाजूला परंपरा आहे, भारतीय परंपरा, ती सोडलेली नाही, आणि एका बाजूला आधुनिकता आहे. म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ घालून भारतीय संविधानकर्त्यांनी निर्माण केलेले आहे. आणि या संविधानाची प्रास्ताविका, या संविधानाचं प्रियंबल हे अत्यंत महत्वाचं आहे. या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेत नोंदवली गेलेली मूल्य ही अत्यंत महत्वाची आहेत. मग ती न्याय असो, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, ही 4 मूल्य आरंभी होती. आणि पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आलेला आहे, शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. मूळ जे भारतीय संविधान आहे ते इंग्रजी भाषेत आहे, इंग्रजी भाषेत. आणि या इंग्रजी भाषेमध्ये जे अनेक शब्द आहेत ते शब्द पुन्हा हिंदीमध्ये आले, नंतर आता मराठीमध्ये आहे. अशा अनेक भाषांमध्ये, भारतीय भाषांमध्ये भारतीय संविधान आज वाचायला मिळतं, पण मूळ मात्र इंग्रजी भाषेतलं हे संविधान आहे. त्याच्यामधला पहिला शब्द फार महत्वाचा आहे, त्याला वी असा शब्द, वी म्हणजे आम्ही. त्याला दुसरा शब्द महत्वाचा आहे, भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. या संविधानामध्ये हिंदुस्थान हा शब्द कुठेही वापरलेला नाही, तर भारत हाच शब्द या संविधानामध्ये वापरलेला आहे.
त्यातही वी या शब्दानं भारतीय संविधान सुरू होतं, हे अत्यंत महत्वाचं आहे. वी याचा अर्थ आम्ही, आम्ही म्हणजे इतके दुट्टे नाही, आम्ही सगळे भारतीय माणसं, हा भारतीयांचा समूह, भारतीय नागरिक आणि भारताचे नागरिक म्हणून आम्ही हे संविधान अंगीकृत करत आहोत. कशासाठी? तर न्यायासाठी, स्वातंत्र्यासाठी, लिबर्टी मिळण्यासाठी, समानतेसाठी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्ष गणराज्य निर्माण करण्यासाठी. म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं या संविधानामध्ये जी धर्मनिरपेक्षता आहे ती अत्यंत नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. कारण यामध्ये 9 शब्द आहेत, 9 या प्रियम्बल मध्ये, प्रास्ताविकेमध्ये. त्यातला पहिला शब्द आहे सार्वभौम, दुसरा शब्द आहे समाजवादी, तिसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष, चौथा शब्द आहे लोकशाही, पाचवा शब्द गणराज्य, सहावा शब्द न्याय, सातवा शब्द स्वातंत्र्य, आठवा शब्द समानता आणि नववा शेवटचा शब्द आहे बंधुता. मात्र या सगळ्याच्या अनुषंगाने मला फक्त आज धर्मनिरपेक्ष या अनुषंगानंच विवेचन करायचं आहे. कारण तो या भारतीय संविधानामध्ये अत्यंत मुद्दाम होऊन घातलेला आहे. फारसा गोंधळ होऊ नये, संदिग्धता होऊ नये म्हणून 1976 साली हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला आहे. वस्तुतः समजा हा शब्द समाविष्ट केला नसता तरी सुद्धा भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे. कारण पुढच्या अनेक कलम हे धर्माचा वापर कसा करावा यावर आधारलेले आहे. मात्र प्रियम्बल मध्ये प्रास्ताविकात आरंभीच कळावं की हे आम्ही सगळे लोक कसे आहोत, धर्मनिरपेक्ष तत्वानं आम्ही राज्य कारभार करणार आहोत, हे कळावं यासाठी धर्मनिरपेक्ष हा शब्द घातलेला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे कळण्याची गरज आहे. देशाचा राज्यकारभार हा एका धर्मावर आधारलेला असणार नाही. धर्म आणि राजकारणाची सरळ मिसळ होणार नाही. 45 ही जी घटना दुरुस्ती आहे, ही 45वी घटना दुरुस्ती जर वाचली तर त्यामध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाची संकल्पनेची व्याख्या आढळते. म्हणजे धर्मनिरपेक्ष हा शब्द निव्वळ समाविष्ट केला असं नाही, तर पुढे त्याची व्याख्या सुद्धा आपल्याला संविधानामध्ये वाचायला मिळते. काय व्याख्या आहे? जे राज्य घटनात्मक दृष्ट्या कोणत्याही धर्माशी बांधील नाही आणि त्यात हस्तक्षेपही करीत नाही, व्यक्तीला व समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते, व्यक्तीचा धर्म कोणताही असो तिच्याशी नागरिक म्हणून सर्वांप्रमाणे व्यवहार करते, तेच धर्मनिरपेक्ष राज्य होय. ही व्याख्या अगदी स्पष्ट आहे. कारण राज्यकारभार हा आम्हाला विशिष्ट अशा धर्माच्या आधारे करायचा नाही. पण जर आमचे भारतीय लोक, भारतीय नागरिक जर वेगवेगळ्या धर्माची असतील तर हे धर्माच्या माणसांना आम्ही जी वागणूक देणार आहोत ती सगळी समान देणार आहोत. मग मुस्लिम आहे म्हणून वेगळी वागणूक, हिंदू आहे म्हणून वेगळी वागणूक, ख्रिश्चन आहे म्हणून वेगळी वागणूक, अशी धार्मिक पंक्तभेद आणि वेगळी वर्तणूक प्रशासन करणार नाही, राज्य कारभारातील घटक करणार नाहीत. म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ कुठला आहे? कोणत्याही धर्मावर अवलंबून नसणे, आधारित नसणे. तर कशावर अवलंबून असणे? तर भारतीय संविधानावर अवलंबून असणे, आधारित असणे. राज्याचा किंवा देशाचा राज्यकारभार हा विशिष्ट धार्मिक नियमानुसार न चालविणे म्हणजे धर्मनिरपेक्ष. याला सेक्युलर असा शब्द इंग्रजीमध्ये आहे, सेक्युलर. आता सेक्युलरचे काही लोक निधर्मी असा चुकीचं भाषांतर करतात. निधर्मी चुकीचं भाषांतर आहे. सेक्युलर म्हणजे निधर्मी नव्हे, तो आपण नंतर बघूया. पण राज्याचा किंवा देशाचा राज्यकारभार हा विशिष्ट धार्मिक नियमानुसार न चालवणे म्हणजे धर्मनिरपेक्ष. याचा अर्थ एखाद्या धर्माला विरोध करणं असं होत नाही. फार गैरसमजुती आपल्यामध्ये वाढलेली आहे. धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे धर्माला विरोध करणं असं नाही. वैयक्तिक जीवनात धर्माचं स्वातंत्र्य आपण मानलंच पाहिजे. भारतीय संविधान काय मानतं?
काय परवानगी देतं? तर वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे, पण सार्वजनिक जीवनात मात्र, समूहात आल्यानंतर मात्र हे स्वातंत्र्य संकुचित होत जाईल. आपला धर्म कुठला बनेल? तर संविधानिक धर्म बनत जाईल आणि तुमचा वैयक्तिक धर्म हा गळून पडेल. कधी? तुम्ही ज्यावेळेस सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश करता, सार्वजनिक जीवनात राज्यकारभार प्रशासन करण्यासाठी म्हणून तुम्ही बाहेर पडता, मतदार म्हणून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस पुढच्या माणसाची जात बघायची नाही, धर्म बघायचा नाही, तर तुम्ही त्याची गुणवत्ता बघायची. तुमच्या पुढे आलेला माणूस, भारतीय माणूस कुठल्या धर्माचा आहे हे बघायचं नाही, तर तो भारताचा नागरिक आहे म्हणून बघायचं. हे धर्मनिरपेक्षतेचं सूत्र आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोन व्यक्तिमत्व भारतात प्राप्त झालेले आहे. दोन व्यक्तिमत्व आहे. एक वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे की ज्यामध्ये धर्म मानता येतो. सार्वजनिक व्यक्तिमत्व आहे की ज्यामध्ये धर्म मानता येत नाही. पण धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म सोडून देणं, निधर्मी होणं असं कदापिही नाही. आजच्या तरुण विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की धर्मनिरपेक्ष म्हणजे निधर्मी नव्हे, धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म सोडून देणं नव्हे. धर्म जर आपण सोडून दिलो तर वैयक्तिक जीवनामध्ये नैतिकता कशी पाळायची, वैयक्तिक जीवनामध्ये जगायचं कसं, हे सगळ्यात मोठं कोडं निर्माण झालं असतं जर धर्म नसता तर. वैयक्तिक जीवनामध्ये धर्म आहे म्हणून काही गोष्टी चांगल्या सुरळीत सुरू आहेत. पण धर्म जर सोडून आपण वागायला सुरुवात झाली तर माणूस हा यंत्राचा, माणूस हा इथल्या व्यवस्थेचा गुलाम होऊ शकतो. तसं न होता नीतिमत्ता, नैतिकता, मॉरॅलिटी या सगळ्या गोष्टी धर्म हा आवश्यक आहे, पण धर्माबरोबर धर्मनिरपेक्षता हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून कुठला धर्म न बाळगता कायद्याचा धर्म अंगीकारणं हे धर्मनिरपेक्षतेमध्ये अंगीकृत आहे, अध्यरूत आहे, समाविष्ट केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भारतातल्या राष्ट्रपतीला स्वतःचा धर्म आहे आहे भारतातल्या पंतप्रधानाला स्वतःचा धर्म आहे का? निश्चित स्वतःचा धर्म आहे. किंवा भारतातल्या कुठल्याही मंत्र्याला, अधिकाऱ्याला, सरपंचाला, डेप्युटी सरपंचाला, सदस्याला, सगळ्याच माणसांना स्वतःचा एक धर्म हा असतोच. पण ज्यावेळेस तुम्ही प्रशासन करता, राज्यकारभार करता, त्यावेळेस तो धर्म हा गळून पडतो आणि संविधानातील अधिकार आणि कर्तव्य सर्वोच्च ठिकाणी येतात, सर्वोच्च स्थानी बनतात. आणि म्हणून धर्मनिरपेक्षता या संकल्पनेमध्ये दोन बाबी अंतर्भूत आहेत. एक तर देशाचा अथवा राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी, प्रशासन चालवण्यासाठी धर्माचा हस्तक्षेप चालणार नाही, ही पहिली बाब. दुसरी बाब आहे, सगळ्या धर्माचे लोक भारतीय संविधानापुढे, त्यातील कायद्यापुढे समान आहेत. दोन बाबी आहेत. भारतीय लोक जे धर्माचे आहेत ते संविधानापुढे सगळे समान असतील. मात्र हे सगळं सुरू असताना देशाचा कारभार मात्र धर्मानुसार चालणार नाही. आणि हे आहे म्हणून आज आपण सुरक्षितपणे आनंदानं जगत आहोत. समजा धर्मनिरपेक्ष हे सूत्र जर भारतीय संविधानामध्ये नसतं, त्याचे कलम नसते, सगळ्यात मोठा गोंधळ झाला असता. हे सूत्र आहे, धार्मिक बाबतीचे अनेक कलम आहेत, कुठल्या धर्मानुसार कसं वागावं, कुठले धार्मिक स्वातंत्र्य आहे, कुठले धार्मिक बंधन आहेत, हे आहे म्हणून आपण आज भांडण न करता गेले कित्येक वर्षापासून जगत आहोत. पण जे कुठं दंगली होतात, कधी कधी धार्मिक दंगली होतात, ते आपल्या अज्ञानामुळे होतात, आपल्या अहंकारामुळे होतात, किंवा आपण संविधान नीट समजून न घेतल्यामुळं ह्या दंगली होतात. आणि म्हणून कायद्यापुढे आपण सगळे जर समान आहोत, जरी मला माझा व्यक्तिगत कुठला धर्म असला तरी सुद्धा. आणि म्हणून धर्मनिरपेक्षतेचे विशेष जर पाहायचे झाले तर सर्व धर्म समान आहेत, हे जेवढं बरोबर आहे, सर्व धर्म समान आहेत हे जेवढं बरोबर आहे, तसं कोणत्याही धर्माबाबत पक्षपात करता येणार नाही. हा हिंदू धर्मीय आहे म्हणून जरा वेगळी सूट द्या, हा मुस्लिम आहे म्हणून जरा वेगळे कडक कायदे काढून करा,
हा ख्रिश्चन आहे म्हणून वेगळं काहीतरी सूत्र ठेवा, हा बौद्ध आहे म्हणून वेगळं काहीतरी करा, हा ईसाई आहे. पण भारतामध्ये भरपूर धर्म आहेत. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, सर्वांना आपापल्या धर्मानुसार विचार वर्तन आणि त्या धर्माचा प्रसार करता येतो. धर्मनिरपेक्ष या सूत्रामध्ये आहे. सर्वांना आपापल्या धर्मानुसार विचार करता येतो, वर्तन करता येतो, धर्माचा प्रसार करता येतो, पण देशाचं हित मात्र त्यासाठी पणाला लागता कामा नये. देशाचं हित मात्र धोक्यात येता कामा नये, याचं बंधन सुद्धा त्यांच्यावर आहे. मग एक लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये जे काही राज्य आहेत वेगवेगळे, महाराष्ट्रातलं एक राज्य आहे. महाराष्ट्राला कुठला धर्म आहे का? राजकीय धर्म, राजकीय भाषा आहे मराठी, राजकीय धर्म आहे का? कर्नाटकला कुठला आपला स्वतःचा धर्म आहे का राजकीय धर्म म्हणून? तर संविधानामध्ये नमूद केलेलं आहे की कुठल्याही राज्याला आपला म्हणून एक राजकीय धर्म घोषित करता येणार नाही. उद्यापासून आपण महाराष्ट्राचे सगळे हे हिंदू धर्मीय आहोत म्हणता येत नाही. उद्यापासून कर्नाटक म्हणून आपण राज्याचे सगळे लोक लिंगायत धर्माचे आहोत कदापि करता येणार नाही. उद्यापासून केरळ हे ख्रिश्चन राजकीय धर्मानुसार वागेल कदापि करता येणार नाही. पण ख्रिश्चन धर्म पाळता येईल त्यांना, ख्रिश्चन धर्म स्वीकारता येईल, ख्रिश्चन धर्मानुसार प्रार्थना करता येईल. परंतु राज्याचा कारभार ज्यावेळेस सुरू होईल, सार्वजनिक कामकाज ज्यावेळेस सुरू होईल, त्यावेळेस मात्र ख्रिश्चन धर्म असणार नाही, बौद्ध असणार नाही, हिंदू असणार नाही, मुस्लिम असणार नाही, ईसाई असणार नाही, लिंगायत असणार नाही, वगैरे वगैरे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्षतेची गरज का पडली भारताला? भारतीय संविधानामध्ये अशा तऱ्हेची नमूद का करावं लागलं, का कलम घालावं लागले, आणि 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष शब्द हा का घालावा लागला? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय माणसांचा एकच एक धर्म असता तर याची गरज पडली नसती. भारतीय माणसांचा एकच एक कुठल्या सगळ्यांचा एक धर्म असता तर धर्मनिरपेक्ष या शब्दाची गरज भासली नसती, त्यातल्या अनेक कलमांची गरज भासली नसती. पण भारतामध्ये एकच एक धर्म नाही हे वास्तव आहे. अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक जाती आहेत, अनेक भाषा आहेत, कितीतरी प्रमाणातली ही विविधता भारतामध्ये आहे. विविधतेमध्ये सुद्धा विषमता आहे. प्रत्येक धर्मामध्ये काही जाती असतील तर या जाती हे समान नाही, तर त्याच्यामध्ये उच्च श्रेष्ठ कनिष्ठ अशा भावनांनी त्या जाती वर्तन करतात. ही विविधता आहे जातीय, धार्मिक, भाषिक. यामुळे काय झालं तर भारतीय माणसामध्ये राष्ट्र निर्माण करण्यासाठी अडथळे येत गेले. एक लक्षात घ्या, भारतावर परकीयांनी राज्य का केलं, मुस्लिम राजवट का आली, इंग्रज राजवट का आली भारतात, याचं एकमेव कारण आहे की आपल्यामध्ये जातीय विषमता आहे, धार्मिक विषमता आहे. आणि प्रत्येकाला आपला धर्म हा प्रिय असतो, धर्माविषयी अभिमान असतो. आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगत असताना दुसऱ्याच्या धर्माविषयी दुराभिमान बाळगता कामा नये, अशी माणुसकी श्रेष्ठ आणि दुसऱ्याचा धर्म हा कनिष्ठ, ही बाब भारतामध्ये प्रकर्षानं वाढलेली होती. त्यामुळे एकजुटता, एकसंगता, एकता आणि राष्ट्र म्हणून निर्माण होणं यामध्ये प्रचंड मोठे अडथळे निर्माण होत होते. आणि ही विविधता, ही विषमता संपुष्टात आणून एक राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी भारतीय संविधानाला धर्मनिरपेक्ष तत्वाची निकड भासली, गरज भासली. म्हणजे ही विषमता आणि विविधता हानिकारक होती, त्यावर मात करण्यासाठी धर्मनिरपेक्ष हे सूत्र आपल्याला प्राणभूत होतं. आणि म्हणून संविधान कर्त्यापुढं भारतीय इतिहासातील एक आदर्श राज्य पद्धती होती. आपल्याला फार राज्यशास्त्रातल्या प्राध्यापक, विद्यार्थी या सगळ्यांना माहित आहे, आणि पुस्तक आहेत, आणि त्यातून अनेक गैरसमजही निर्माण झालेले आहेत की भारतीय संविधान हे उसनवारी केलेलं आहे.
इतर संविधानावरून ते उचलून घेतलेलं आहे, उचलेगिरी केलेली आहे. हा फार मोठा गैरसमज आपल्या भारतीय संविधानाविषयी काही लेखकांनी निर्माण करून ठेवला. मग इंग्लंडची राज्यघटना असो, अमेरिकेची असो किंवा इतर देशाची असो, या घटना वाचून घटनाकारांनी, संविधानकर्त्यांनी भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे. असा एक गैरसमज आपल्या भारतीय माणसामध्ये पसरत चाललेला आहे. म्हणजे आपलं संविधान हे आपलं नाही, तर परकीय देशाच्या संविधानावरून ते लिहिलेलं आहे, असा एक गैरसमज आपल्याकडे पसरत चाललेला आहे. वस्तुतः हा गैरसमज हा किती चुकीचा आहे हे समजून घेतलं पाहिजे. संविधान लिहित असताना बाहेरच्या अनेक संविधानाचा अभ्यास घटनाकर्त्यांनी केलेला आहे, हे मान्यच केलं पाहिजे. पण अभ्यास करत असताना आहे तसे सगळे कलम भारतीय संविधानामध्ये लावणं हा प्रकार झालेला नाही. तर भारतीय समाज कसा आहे, भारतामधली धार्मिकता कशी आहे, पंथीय वर्तन कसं आहे, जातीयता कशी आहे, याच्या साह्यानं, याच्या आधारानं भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे. तेव्हा भारतामध्ये साधारणतः प्रामुख्याने आज 12 पेक्षा अधिक धर्म आहेत, 122 पेक्षा अधिक भाषा आहेत, 1600 पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत. या सगळ्या लोकांना एकत्र बांधण्यासाठी आपल्याला कशाची गरज होती, तर धर्मनिरपेक्ष तत्वाची गरज होती. प्रश्न चालला होता की भारतीय संविधान हे उसनवारी केलेलं आहे. जर उसनवारी केली असती तर भारतीय संविधानामध्ये धार्मिकतेबाबतचे कलम गाठले नसते, हिंदू कोड बिलाविषयी काही प्रश्न आले नसते. भारतीय समाजाचा आधार घेऊन संविधानकर्त्यांनी भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे. आणि संविधान निर्माण करताना संविधानकर्त्यापुढं भारतीय इतिहासातील काही गणराज्य होती, ती तुम्हाला मी आरंभी सांगितलेलं आहे. ती कोणती होती, तर बुद्ध काळातील गणराज्य. जसे गणराज्य होते तसं भारतीय संविधानामध्ये काय असलं पाहिजे, काय तुलने लक्षात घ्या. इंग्लंडला स्वतःचा एक कुठला तरी धर्म आहे, अमेरिकेला स्वतःचा एक कुठला तरी धर्म आहे, जपानला, श्रीलंकेला स्वतःचा कुठला तरी धर्म आहे. तसं भारतीयांना स्वतःचा कुठला तरी एक धर्म नाही. आणि म्हणून गणराज्याप्रमाणे आपली भारतीय संविधान असलं पाहिजे. राज्यावर येणारा माणूस हा वंश परंपरेने येता कामा नये, तो लोकांमधून निवडून दिला पाहिजे. आणि निवडून देताना धर्माचा वापर करता येणार नाही. आपल्याकडं निवडणुकीमध्ये जे आरक्षण आहे ते धार्मिक आरक्षण नाही, तर जातीय स्वरूपातलं आरक्षण आहे. हिंदू धर्माला एवढ्या जागा, मुस्लिम धर्माला एवढ्या जागा, ख्रिश्चन धर्माला एवढ्या जागा, असं धार्मिक आरक्षण नाही, तर मागं पडलेल्या काही जातींना वर आणण्यासाठीचा एक वेगळा भाग आरक्षणाचा तो राजकीय आरक्षणामध्ये घातलेला आहे. त्यामुळे धर्माचं सूत्र पाळत असताना आपण गणराज्याचे आहोत, गणराज्य निर्माण केलं पाहिजे, लोकतंत्र आलं पाहिजे, लोकशाही आली पाहिजे. आणि या सगळ्यासाठी म्हणून धर्म हा उपयोगी पडत नाही. पण धर्म हा उपयोगी पडत नसला तरी सुद्धा धर्माचं स्वातंत्र्य आपल्या लोकांना दिलं पाहिजे, लिबर्टी ती मिळाली पाहिजे. कोणती लिबर्टी, कोणतं स्वातंत्र्य? अभिव्यक्तीचं आहे, धर्म पाळण्याचा आहे, धर्म मानण्याचा आहे, भाषण करण्याचं आहे, लिहिण्याचं आहे, कुठल्याही राज्यात जाण्याचं आहे, स्थायिक होण्याचं आहे, व्यवसाय करण्याचा आहे. ही लिबर्टी आहे, हे स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य जसं आपल्याला दिलेलं आहे तसं आपल्याला कर्तव्य सुद्धा आपल्या राज्य घटनेने दिलेले आहेत, संविधानाने दिलेले आहेत. त्यातलं एक तत्व म्हणजे कुठलं, तर धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. भारतीय संविधानात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना 368 कलम घालून एक चांगली सोय केलेली आहे. 368 कलम, 368 कलम घालून एक चांगली सोय काय केली, संविधान हे काळानुरूप, काळ सापेक्ष काही दुरुस्त करता येतं, बदल करता येतं. त्यासाठी काही मताधिक्य पाहिजे. घटना दुरुस्ती आणि घटना बदल ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आपल्याकडे घटना दुरुस्तीचा अधिकार आहे, घटना बदलाचा अधिकार नाही. घटना बदलणी ही गोष्ट वेगळी आणि घटनेत दुरुस्ती करणं वेगळं. कारण इतकी फ्लेक्झिबिलिटी, इतकी लवचिकता आणि इतकी ताठरता भारतीय संविधानाखेरीज बाहेरच्या कुठल्याही देशातल्या संविधानानं दिलेली नाही.
माणसं घटना बदलण्यासाठी प्रयत्न करतात, पण ते यशस्वी होत नाहीत. घटना दुरुस्ती केली पाहिजे जर ती गरज पडली तर. आणि म्हणून तर धर्मनिरपेक्ष हा शब्द इथं घातलेला आहे. एकता हा शब्द, अखंडता हा शब्द याच्यामध्ये घातलेला आहे. भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, पण ती सकारात्मक स्वरूपाची आहे. पुन्हा एकदा सांगतो, भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, पण ती सकारात्मक स्वरूपाची आहे. सकारात्मक शब्द फार महत्वाचा. मग सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे, तर नकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? मी आता हळूहळू उत्तरार्धाकडे येतोय. नकारात्मक धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्महीनता, नास्तिकता, धर्मविरोध, जो फ्रान्स देशामध्ये आहे. धर्मच नाही म्हणायचा, नास्तिकपणा, धर्महीनता ही नकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. पण भारतामध्ये ही नाही. भारतामध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. याचा अर्थ धर्माचं आचरण इथला भारतीय माणूस करू शकतो. धर्म हा बदलू शकतो इथला माणूस, म्हणजे धर्मांतर करू शकतो. एखादा नवा धर्म स्वीकारू शकतो, जुना धर्म हा त्यागू शकतो. म्हणजे धर्मांतराचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार आहे. याला म्हणायचं सकारात्मक धर्मनिरपेक्षता. धर्मांतर केलं म्हणून तू धर्माचा बांधील असला तरी सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये मात्र त्याचा धर्म येता कामा नये. म्हणजे व्यक्ती धार्मिक असली तरी सुद्धा शासन व्यवस्था मात्र निधर्मीच असेल, ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानामध्ये आहे. जगात साधारणतः 43 देशांना कुठला ना कुठला स्वतःचा धर्म आहे. जगामध्ये 43 देशांना कोणता ना कोणता धर्म आहे. म्हणजे उदाहरणार्थ 27 देशांचा धर्म हा इस्लाम आहे. जगामध्ये 27 देशांचा धर्म हा इस्लाम आहे. 13 देशांचा धर्म हा ईसाई आहे. काही देशांचा धर्म हा ख्रिश्चन आहे. काही देशांचा धर्म हा बौद्ध आहे. जवळचा श्रीलंका, जपान, थायलंड वगैरे हे सगळे बौद्ध धर्मीय, बौद्ध राष्ट्र. पण भारतासह 106 देश हे धर्मनिरपेक्ष आहेत. म्हणजे त्यांना त्या देशाचा विशिष्ट असा एक धर्म नाही, मात्र धर्माचं स्वातंत्र्य उपभोगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीय माणसाला आहे. कायद्यानं त्यांना तो बहाल केलेला आहे. नेपाळ हा देश हा काल परवापर्यंत हिंदू राष्ट्र होतं. नेपाळ 2008 पर्यंत नेपाळ हा हिंदू राष्ट्र होतं, परंतु कालांतरानं मात्र नेपाळ सुद्धा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. पाकिस्तान मात्र आजही इस्लाम धर्मिक राष्ट्र आहे. कारण पाकिस्तानात साधारणतः 96% लोक आजही मुस्लिम आहेत, इस्लामिक राष्ट्र. तसं भारतात नाही. भारतातील लोकांना वाटलं आपला एक धर्म असला पाहिजे, एक जात असली पाहिजे, एक भाषा असली पाहिजे. पण हे सगळं तर आदर्श आहे, हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. खरं तर हे अलौकिक स्वरूपाचं आहे. ते होणं अशक्य आहे. कारण भारतामध्ये भरपूर जाती आहेत, धर्म आहेत, भाषा आहेत, प्रदेश आहेत. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष हे सूत्र का गरजेचं आहे? या बहुभाषिक बहुधर्मीय लोकांना एका माळेमध्ये बांधून ठेवण्यासाठी, एकत्र राष्ट्र म्हणून, भारतीय नागरिक म्हणून त्यांच्यामध्ये प्रेरणा देण्यासाठी धर्मनिरपेक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा धर्मनिरपेक्ष हा शब्द जरी नसता, धर्मनिरपेक्ष हा शब्द नसता तरी सुद्धा भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून गणलं असतं. असं का? कलम 14 वाचलं, भारतीय संविधानावरलं कलम 14 वाचलं तर काय नोंद आहे? 15 वाचलं, 25 वाचलं, 26, 29, 30 हे कलम जर तुम्ही सहजपणे वाचले, प्रत्येक कलमामध्ये धार्मिकतेविषयीची नियमावली घातलेली आहे. कलम 14 सांगतं, राज्य कोणत्याही व्यक्तीला भारताच्या राज्य क्षेत्रात कायद्यापुढं समानता व कायद्याचं संरक्षण नाकारणार नाही. कुठल्याही माणसाला कायद्याचं संरक्षण नाकारणार नाही कुठंही. कलम 14. कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही.
स्पष्ट आहे कलम 15 वर. धर्मावरून, वंशावरून, जातीवरून, लिंगावरून, भाषेवरून आणि जन्मस्थानावरून त्या त्या माणसाशी भेदभाव करता येणार नाही. कलम 25 सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य असेल, धर्माचं मुक्त प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य असेल, धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य असेल, धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार असेल आणि ह्या सगळ्यांना सगळ्या व्यक्तीला सारखाच अधिकार असेल. म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष. कलम 26 ही तसंच आहे. कलम 29 त्या टाईपच आहे. आणि कलम 30 जर वाचलं तर काय म्हटलेलं आहे? धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक वर्गास आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापता येतात, प्रशासन करता येतं, याचा सुद्धा अधिकार असेल. म्हणजे अशा अनेक कलम भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार मांडलेले आहेत. हळूहळू मी उत्तरार्धाकडे येतो आहे, समारोपाकडे येतो आहे. आणि म्हणून भारतीय धर्मनिरपेक्ष असणं याचा अर्थ धर्म मानत असताना व्यापक देशाचं समाजाचं हित जोपासताना तुमचा धर्म हा बाहेर ठेवला पाहिजे, दूर ठेवला पाहिजे. तशी सांविधानिक जाणीव वाढली पाहिजे. आज संविधान दिनानिमित्त मी आवाहन करतो सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सहकारी बांधवांना, भगिनींना की आपण सांविधानिक जाणीव जागृत करूया, सांविधानिक जाणीव वाढवूया. कुठली आहे? तर मी 18 वर्षावरील आहे, म्हणजे भारताचा जबाबदार नागरिक आहे. मला मतदारसंघात नाव नोंदवण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मी पूर्णपणे उपभोगणार आहे. म्हणजे मतदार यादीमध्ये मी माझं नाव नोंदवणार आहे. मी राष्ट्रासाठी मतदान करणार आहे, कुठल्या तरी धर्मासाठी नाही. सांविधानिक जाणीव बघा. मी राष्ट्रासाठी मतदान करणार आहे, त्यासाठी कोणत्याही एका व्यक्तीचा आणि धर्माचा अंकित मी असणार नाही. माझा धर्म मी पाळणार आहे, पण सार्वजनिक जीवनामध्ये देशहिताला महत्व देणार आहे. मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे, पण इतरांच्या भाषेविषयीचा, इतरांच्या धर्माचा सुद्धा मला अभिमान असला पाहिजे. त्यांच्याविषयीचा अनादर असता कामा नये. ही जाणीव म्हणजे सांविधानिक जाणीव आहे. शिवाय देशाच्या, राज्याच्या, समाजाच्या बाबतीत कोणतीही कृती आणि वर्तन करताना धर्माऐवजी मी घटनात्मक मार्गाचाच अवलंब करेन. मला वाटतं हे सगळं जे आहे ते भारतीय धर्मनिरपेक्षता या अनुषंगानं सांविधानिक जाणीव वाढवणारी आहे. त्यामुळे शेवटी मी असं म्हणेन, कवितेच्या रूपानंच मी म्हणेन की एक कवी आहेत, डॉक्टर डी.के. शेख नावाचे कवी आहेत. त्यांची कविता आणि निदा फाजली यांची कविता, त्यांच्या कवितेतली 2 ओळी मी वाचतो आणि मी या ठिकाणी समारोप करणार आहे. त्यातून भारतीय धर्मनिरपेक्षता कशी असते हे सूत्र आम्हाला कळतं. डी.के. शेख नावाचा कवी आपल्या कवितेमध्ये म्हणतोय, तुझा धर्म तू ठेव मंदिरात, तुझा धर्म तू ठेव मंदिरात, मी माझा धर्म ठेवतो मस्जिद मध्ये. तू तुझा धर्म ठेव तुझ्या हृदयात, तू तुझा धर्म ठेव तुझ्या हृदयात, मी ठेवतो माझा धर्म माझ्या हृदयात. येऊ नकोस तू तुझा धर्म घेऊन रस्त्यावर, येऊ नकोस तुझा तू धर्म घेऊन रस्त्यावर, आणि मी सुद्धा येणार नाही. डी.के. शेख यांनी इतक्या सुंदरपणे भारतीय धर्मनिरपेक्षता या कवितेमध्ये बांधलेली आहे. ही भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता कशी असते, निदा फाजली यांची एक ओळ आहे. निदा फाजली नावाचा कवी, घर से मस्जिद है बहुत दूर. आर्टिकल सरांना हे माहित आहे. निदा फाजली, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चों को हसाए जाए. किती सुंदर शब्दामध्ये भारतीय धर्मनिरपेक्षता इथं कळत आहे. म्हणजे घरापासून मस्जिद मंदिर खूप दूर आहे, मला जायचंय, प्रार्थना करायची आहे, मला नमाज पढायचा आहे, मला प्रार्थना करायची आहे. त्याच्या पूर्वी मला काय करायचं आहे?
जर माझ्या अवतीभोवती काही लहान बालक रडत असतील तर त्यांना मला हसवायचं. माझ्या अवतीभोवती काही सार्वजनिक प्रश्न असतील तर ते प्रश्न मला सोडवायचे आहेत. नंतर मला मस्जिदमध्ये जायचंय, नंतर मला मंदिरात जायचंय, नंतर मला विहारात जायचंय, नंतर गुरुद्वारात जायचंय, वगैरे वगैरे. म्हणजे धर्म हा भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये दुय्यम स्थानी येतो, प्राधान्यानं भारतीय संविधान येतं. आणि म्हणून निदा फाजली असो किंवा डी के शेख असो, धर्मनिरपेक्ष हे तत्व साहित्यातून मांडतात. हे तत्व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, सहकारी बंधू भगिनींमध्ये, भारतीय नागरिकांमध्ये विकसित व्हावं, रुजावं, ते वटवृक्षात रूपांतर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचा आभार मानतो. महाविद्यालयाचा आभार, प्राचार्यांचा आभार. आणि या ठिकाणी मी थांबतो आणि भारतातील संविधानातील धर्मनिरपेक्षता या विषयाला मी समारोप करतो. धन्यवाद. खूप छान सर, धन्यवाद. आपण परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालून राज्यघटना जी आहे किंवा संविधान जे आहे ते संविधान कशा पद्धतीने निर्माण केले गेलेलं आहे आणि धर्मनिरपेक्षता या शब्दाचा समावेश आपल्या या घटना निर्माणकर्त्यांना का घालावा लागला किंवा त्या शब्दाचा समावेश आपल्या या संविधानामध्ये का करावा लागला, त्याचं खूप छान असं मार्गदर्शन किंवा त्यांची माहिती जी आहे ती माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो आणि मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत भोसले सर यांना या संविधान दिनाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं असं सांगतो. धन्यवाद. भोसले सर. Yes. Excellent, sir. Excellent narration. You touched upon a very important aspect of what the Constitution of India has offered to us and what is enshrined in the Constitution. Good morning, one and all. We are celebrating across the nation the Constitution Day, which has been celebrated to mark the auspicious occasion of November 26th, 1949. We are the citizens of independent, sovereign. We are the citizens of an independent, sovereign republic nation. And we must all feel so proud to be the Indians. This is the message that has been given in clearest possible terms with all its percepts and perspectives by our today's renowned speaker. We must feel proud to be the Indians. Nation first. Nothing precede the nation. Nothing shall precede the nation. This is the message, and this shall be the everyone's personal motto, and everyone shall live up to and abide by this motto. Constitution, the fundamental law of the land, and it embraces everyone. Preamble, everybody should know it, states clearly that we the people of India adopt this constitution. It's self-declaration, and therefore it calls for to honor, respect, follow, live up to and abide by its constitution. हे कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतो.
स्वाभाविकपणेच कायद्याचं पालन करणं, घटनेमध्ये दिलेल्या हक्कांबरोबर कर्तव्याचं पालन करणं ही प्रत्येक सुजाण नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. On this auspicious Constitution Day, let us all vote to pledge our solidarity towards the Constitution. It therefore shall follow that we pledged on the solidarity to and towards the nation. With this message, I conclude. Thank you very much. धन्यवाद सर. आपण आपल्या मनोगतामध्ये भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका, मूलभूत अधिकार, कर्तव्य या गोष्टींना स्पर्श केला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि यानंतर माझे सहकारी डॉक्टर उत्तम आळतेकर सर यांना या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं अशी विनंती करतो. धन्यवाद पाटील सर. सुरुवातीला मी आजच्या भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या आभासी मंचावर आयोजित भारतीय संविधानाची धर्मनिरपेक्षता या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर गिरीश मोरे सर, मराठी विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय, आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय रुकडी यांच्या प्रति आभार व्यक्त करतो की ज्यांनी भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आणि ती कशी आहे याचं चांगलं एकदम उत्तम प्रकारे इथं विश्लेषण केलं. त्याबद्दल सरांना खूप खूप धन्यवाद देतो. ज्यांच्या प्रेरणेतून असे कार्यक्रम घ्यायची ऊर्जा आमच्यामध्ये नेहमीच निर्माण होते असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत भोसले सर यांनाही मी धन्यवाद देतो की हा कार्यक्रम घ्यायसाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी जो आभासी मंच इथं उपलब्ध करून दिला त्या प्राध्यापक प्राजक्ता भिशे मॅडम, प्राध्यापक सोहेल सर यांनाही मी धन्यवाद देतो. ज्यांच्या सहकार्यातून आणि ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पूर्ण व्हावा यासाठी सुरुवातीपासून आतापर्यंत एक आघाडीची भूमिका पार पाडली असे राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक पांडुरंग पाटील सर यांनाही मी धन्यवाद देतो, त्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असे महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मित्र यांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांच्याही प्रति आभार व्यक्त करतो. याशिवाय या कार्यक्रमाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमाशी जे जोडले गेलेले अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.